किती तुटून पडले तरी मला फरक पडत नाही असं म्हटलेलं आहे बांगर यांनी। त्या महिलेला केवळ मतदान झालं सांगितलं असं बांगर यांनी म्हटलेलं आहे। मतदानाच्या वेळेला गोपनीयतेचा भंग, बांगरांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। किती तुटून पडले तरी मला फरक पडत नाही असं संतोष बांगर यांनी म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की कितीही तुटून पडले तर संतोष बांगरला काही फरक पडणार नाही, कारण की मी कर्तव्य बजावलंय। त्या ठिकाणी मी माझं मतदान करण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी ती महिलाचं मतदान झालं नाही आणि मी माझा नंबर लागला आणि त्या महिलेने मतदान केलं, झालं म्हणून तिला सांगितलं। म्हणजे काय तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मी गुन्हा केलेला नाही। फक्त मतदान झालं म्हणून तिला बाहेर जा म्हणणं म्हणजे हे काही गुन्हा नाही। परंतु आमदार भास्कर जाधव आणि सरनाईकांची विधान भवन परिसरामध्ये भेट झालेली आहे। भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांची 10 मिनिटं यावेळेला चर्चा देखील झालेली आहे। आमदार भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांची विधान भवन परिसरामध्ये भेट झालेली आहे। यावेळेला या दोघांमध्ये सुद्धा 10 मिनिटं चर्चा झालेली आहे। बघा, भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या, त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचा याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही। रायगडचा पालकमंत्रीपद आम्हालाच पाहिजे असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, आमदार महेंद्र थोरवे आक्रमक झाले। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महेंद्र थोरवे साहेब, काय सुरू आहे सध्या रायगडमध्ये आणि रायगडचा मुद्दा हा अधिवेशनात पण गाजणार आहे असं वाटतंय? होय, नक्कीच रायगडच्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये अलायन्स असताना सुद्धा तटकरेंनी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक जो रडीचा डाव रायगडमध्ये खेळलेला आहे। परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत, शिंदेसाहेबांबरोबर प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे तिन्ही आमदार ज्या पद्धतीचं काम आम्ही रायगडमध्ये उभं केलेलं आहे, तर नक्कीच येत्या 21 तारखेला आपल्याला रिझल्ट रूपी दिसेल की रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा डंका वाजणार आहे। सुनील तटकरेंनी पैशाच्या बळावर किती जरी आमचे शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी शिवसेना खंबीरपणे, रायगडची शिवसेना ही शिंदेसाहेबांच्या बरोबर ठामपणे उभी आहे। नक्की जवळपास वर्ष होऊन गेलं, पण अजूनपर्यंत भरतशेठ गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही। भूमिका काय तुमची? नक्कीच आता तर आम्ही पूर्णपणे या विषयावर नाराजच आहोत की ज्या पद्धतीने आम्ही हा शिवसैनिकांनी, तिन्ही आमदारांनी उठाव करून भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आणलं आणि त्याची थोडीसुद्धा आता जाणीव त्या ठिकाणी राहिलेली नाही असं वाटायला लागलं की आम्हाला अपेक्षित आहे किंवा भरतशेठ एक सिनियर आमदार आहेत, आता मंत्री झालेले आहेत, तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करावं। परंतु आता वरिष्ठांकडनं ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे नाराज आहोत। भरतशेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करावं ही आमची ठाम भूमिका आहे। रायगडचे जे नेते आहेत प्रमुख, ते जाऊन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का आणि त्यांना सांगणार आहेत का की भरतशेठ गोगावले यांनाच पालकमंत्रीपद देण्यात यावं? होय, आमची तर ती ठाम भूमिकाच आहे। या नागपूर अधिवेशनात भेटणार? होय, नक्की। आता आज संध्याकाळीच आमची बैठक आहे देवगिरीवर, त्या ठिकाणी आम्ही प्रखरपणे हा विषय मांडणार आहोत